श्री स्वामी समर्थ. नवनाथ भक्तिसार अध्याय 2. गणपती बाप्पा मोरया. श्री शंकर आणि भगवान श्री दत्तात्रय मंदाराचलाची शोभा, त्याचबरोबर बद्रिकावनाचे सौंदर्य पाहत चालले होते. दाट अरण्यामध्ये त्यांना 17-18 वर्षाचा मच्छिंद्र ध्यानस्थ बसलेला दिसला. त्याची अस्थिपंजरावस्था पाहून दुरूनच भगवान शंकर दत्तात्रयांना म्हणाले, हा तरुण अगदी क्षीण झालेला दिसतो. मी इथेच थांबतो. त्याच्या तपाचा हेतू तुम्ही विचारा. श्री दत्तात्रय त्या मोठ्या वृक्षाकडे हळूहळू गेले. त्यांच्या भोवती दिव्य प्रकाश पडला होता. मच्छिंद्राजवळ जाऊन त्यांनी विचारले, तपस्वी तरुणा, एवढे घोर तप तू कशासाठी करतोस? त्यांचे शब्द कानी पडताच मच्छिंद्राने कष्टाने डोळ्याच्या पापण्या उघडल्या, कारण मच्छिंद्राचं शरीर हे क्षीण झालेलं होतं. श्रीदत्ताचे दर्शन होताच मच्छिंद्राने बसल्या बसल्या मनानेच त्यांना नमस्कार केला, अभिवादन केले आणि म्हणाले, गुरुदेव, इथं 12 वर्षात एकही माणूस दिसला नाही. आपण दिसलात. ही अंबा भवानीची कृपाच म्हणायची. आता आपला कृपाप्रसाद देऊनच जावे. श्री गुरुदत्त म्हणाले, मी अत्रिसूत दत्त होय. तू हे क्षीण करणारे घोर तप का करत आहेस? मच्छिंद्र म्हणाला, गुरुदेव, तुम्ही मला धन्य केलेत. माझे तप फळाला आले. असे म्हणून त्याने भगवान दत्तांच्या चरणी स्वतःला झोकून दिले. बाळा, असे म्हणून त्यांनी त्याला उचलून आपल्या दिव्य बाहूंनी आलिंगन दिले. तेव्हा भक्तिभावाने भरून तो म्हणाला, हे देवा, मी ईश्वर प्राप्तीसाठी तप करत आहे. तुम्ही ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एकवटलेले सर्व साक्षी सर्वज्ञ देव, माझी 12 वर्ष उपेक्षा का केलीत? माझा एवढा काय अपराध झाला? श्री दत्तात्रयांनी मच्छिंद्राचे अश्रू पुसले, त्यांचे सांत्वन केले, त्याला आपल्या इच्छा मात्रेवरून सदृढ केले. मच्छिंद्र पुन्हा दत्तांच्या पाया पडला. श्री दत्तात्रयांनी त्यांच्या मस्तकी वरदहस्त ठेवला आणि त्याला उपदेश केला. त्यामुळे मच्छिंद्राची भेदबुद्धी नाहीशी झाली, माया नष्ट झाली. सर्वत्र मला एकच परम चैतन्य दिसत आहे. काय बोलू, वर्णन करणे अशक्य आहे. भगवान दत्तात्रय म्हणाले, या स्थितीचा तुला नित्य अनुभव मिळेल. चल, भानावर ये. तुला भेटायला भगवान शंकर आले आहेत. चल. ते ऐकून तो चकित झाला. त्याला घेऊन श्री दत्तगुरू श्री शंकराजवळ आले. श्री शंकरांनी मच्छिंद्राला मत्स्यीच्या पोटातील अवस्थेचे स्मरण करून दिले व दत्तात्रयांना सांगितले, याला सर्व सिद्धींचे सामर्थ्य द्यावे. श्री दत्तात्रयांनी त्यावेळी मच्छिंद्रावर अनुग्रह करून त्यांना देवतांचे वरदान प्राप्त करून दिले आणि पंचमहाभूतांवर अधिकार दिला. भगवान दत्तात्रयांनी त्यांना नाथ हे नाम, मच्छिंद्र हे स्वतःचे नाम, संप्रदायाची शृंगी आणि लक्षणं, संस्कार आणि परंपरा चालविण्याची आणि संक्रमित करण्याची शक्ती, दीक्षेचे सर्व सामर्थ्य दिले आणि त्यानंतर 6 महिन्यांनी भगवान दत्तात्रय तेथून निघून गेले. त्यानंतर मच्छिंद्रही तेथून दक्षिणेकडे निघाला. पुढे तो फिरता फिरता सप्तशृंगी येथे आला. तेथे अंबेचे जागृत देवस्थान आहे. तेथे तो अंबेचे स्तवन करू लागला. पण स्तवन करता करता त्याच्या मनात आले की संकटांनी ग्रस्त असलेल्या लोकांना उपयोगी पडेल असे दिव्य शास्त्र काव्यरूपाने रचून ठेवावे. मच्छिंद्र आपल्याशीच विचार करत होता. कवन करण्यासाठी दैवते अनुकूल कशी होतील? अंबेने आपणाला दर्शन द्यावे म्हणून मच्छिंद्राने 7 दिवसाचे अनुष्ठान मांडले. ते संपूर्ण झाले. अनुष्ठान पूर्ण झाल्यानंतर देवीने मच्छिंद्राला दर्शन दिले. देवी म्हणाली, बाळा, तुला जे हवे आहे ती शाबरी विद्या होय. तुझवर दत्तांनी कृपा केली आहे. त्यामुळे मी सांगते ते साधन तू करशील तर
सर्व सिद्धी तुला प्रत्यक्ष हस्तगत होतील. तू माझ्याबरोबर चल. देवीने मच्छिंद्राला मार्तंड पर्वतावर नेले. नाग अश्वस्थ म्हणून तेथे एक वृक्ष होता. तो त्याला दाखविला. बीजमंत्रांनी हवन करूनच मच्छिंद्राला तो दृश्य झाला. पाहतो तर त्या वृक्षावर 52 वीर, 12 मातृका, सूर्यादी सर्व देवता, शस्त्रास्त्र, देवता फांद्यांवर विराजमान झालेल्या. पण त्या सर्व मूक. देवी म्हणाली, या सर्व देवता तुला अनुकूल होतील व विद्यामंत्र देतील. पण तू एक काम कर, येथून ब्रह्मगिरीला जा. तेथे अंजन पर्वत आहे. तेथून एक नदी दक्षिणेस वाहते. तेथे नदीच्या पात्रात हत्तींच्या पावला एवढली कुंडे आहेत. पांढरीच्या वेली हातात घे. एकेका कुंडात वेल टाक. परत येताना त्या वेली पहा. ज्या कुंडात वेल सजीव राहिलेली असेल ते कुंड स्नानासाठी योग्य समज. तेथे स्नान कर. त्या कुंडातील पाणी काच पात्रात बंद करून घे. मग इथे ये. पण एक सांगते, त्या कुंडात स्नान केलेस की मूर्छा येईल. त्यावेळी आदित्याची 12 नामे सतत जपत राहा. मग काही त्रास होणार नाही. तू शुद्धीवर येशील. इथे या वृक्षावर तू ते पाणी सिंचन कर. एक देवता प्रसन्न होईल, तुला ज्ञान देईल. एकाच वेळी एकच देवता प्रसन्न झाली तरी कंटाळा न करता वारंवार अशा खेपा घाल. सर्व देवता वश करून घे. असे बोलून देवी स्वस्थानी निघून गेली. पुढे मच्छिंद्र पांढरीच्या वेली घेऊन निघाला. देवीने जसे सांगितले तसे त्याने केले. एका कुंडातील वेल मात्र जिवंत राहिली. मग त्याने त्यात स्नान केले. लगेच त्याला मूर्छा आली. पण सूक्ष्म शरीराने त्याने सूर्यनाम जप करत राहिला. तेव्हा सूर्य त्याच्या समोर आला. मच्छिंद्राला सावध करून त्याची इच्छा विचारली. सूर्याने त्याला तू यशस्वी होशील असा आशीर्वाद दिला. त्या कुंडाचे नाव आदित्य कुंड. मग त्यातील पाणी घेऊन मच्छिंद्र मार्तंड पर्वतावर गेला व तेथील त्या दिव्य वृक्षावर ते पाणी त्याने शिंपडले. त्याबरोबर तेथील सूर्यदेवता प्रगट होऊन बोलू लागली. त्याला वरदान देऊन सूर्यदेवता म्हणाली, निमंत्रण करताच मी येईन. अशा रीतीने मच्छिंद्र 7 महिने त्या 100 कुंडाची प्रदक्षिणा करत राहिला. सर्व देवतांनी त्याला विद्या दिली. त्यानुसार त्याने शाबरी विद्या म्हणून मोठा काव्यग्रंथ रचला. मच्छिंद्रनाथांची इच्छा पूर्ण झाली. मग तेथून मच्छिंद्रनाथ वंग देशाकडे तीर्थयात्रा करीत करीत निघाले. मच्छिंद्रनाथ वंग देशात फिरत होते. वाटेत एका गावातील घरासमोर उभे राहून त्यांनी अलक निरंजन अशी गर्जना करून भिक्षा मागितली. त्या घराची मालकीन सरस्वती भिक्षा वाढायला आली. पण तिचा चेहरा दुःखी दिसला. मच्छिंद्रनाथांनी विचारले, माई, आपण दुःखी का? सरस्वती म्हणाली, महाराज, सर्व काही आहे पण पुत्र संतान नाही. मच्छिंद्रनाथ म्हणाले, माई, त्यावर एक उपाय आहे. हे भस्म अंगारा घ्या आणि देवांची प्रार्थना करू. हे आपण खाऊन त्यावर पाणी प्या. हरी नावाचे स्वर्गीय ऋषी तुमच्या पोटी येतील. 12 वर्षांनी मी पुन्हा येईन. तुमच्या मुलाला घेऊन जाईल आणि त्याला दिव्य ज्ञान देईल. मच्छिंद्रनाथ निघून गेले. सरस्वतीबाईंना आनंद झाला. त्यांनी आपल्या शेजारणीला तो वृत्तांत सांगितला. शेजारीणबाई म्हणाली, अहो, अंगारा खाऊन कुठे मुले होतात का? हे जादूटोणा करणारे लोक लबाड असतात. त्यांच्या नादी लागू नका. ते ऐकून सरस्वती घाबरली. तिने तो अंगारा अंगणात गाईचे शेण, राख, कचरा टाकण्याची जी जागा होती तेथे टाकून दिला. थोडक्यात उकिरडा होता. तिथे तो अंगारा तिने टाकून दिला. आणि थोड्याच दिवसात सरस्वतीबाई सगळं विसरून गेली. इति नवनाथ भक्तिसार अध्याय 2 संपूर्ण. गोरक्ष जालंधर चरपडाच्च अडभंग कानिक मच्छिंद्रराध्या चौरंगी रेवण्णाक भर्तृ संज्ञा भूम्या ब भूर नवनाथ सिद्ध. आदेश.